ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भारत चीन सीमेवरचा तणाव आता वाढू लागलेला आहे। एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनच्या सैनिकांना रोखण्यासाठी भारतीय जवानांना गोळीबार करावा लागला। रूल ऑफ एंगेजमेंटमध्ये भारताने बदल केलेत। याचा अर्थ गरज पडल्यास भारताकडून सीमेवरती गोळीबार केला जाऊ शकतो। त्यानुसारच भारताने गोळीबार केल्याची माहिती आहे। तर भारताच्या कारवाईनंतर चीनकडून कांगावा सुरू झालाय। भारताने गोळीबार करून चीनच्या सैनिकांना धमकवल्याचा आरोप चीनच्या लष्कराने केलाय आणि या घटनेनंतर सीमेवरचा तणाव अर्थातच वाढलेला आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत, अधिक चर्चा करणार आहोत। लेफ्टनंट जनरल निवृत्त संजय कुलकर्णी सर सध्या आपल्या सोबत आहेत। संजय सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार सर, भारताने आता रूल ऑफ एंगेजमेंट मध्ये काही बदल केलेले आहेत ज्यानुसार गोळीबार भारत सीमेवरती करू शकतो। रूल ऑफ एंगेजमेंट मध्ये नेमके केव्हा आणि कसे बदल केले जातात? असं आहे की आपण पाहिलं तर 1993 चे जे पीस अँड ट्रँक्वालिटी एग्रीमेंट आहे, त्याच्यानंतर 96 चे एग्रीमेंट्स आहेत, हे जेवढे पण एग्रीमेंट्स आतापर्यंत होते त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर नेहमी प्रयत्न करायचा की दोन्ही ट्रूप्स फ्रॉम बोथ द साइड जेव्हाही कुठेही भेटतात तर त्याच्यानंतर गोळी चालायला नको। द एम इज टू एन्शुअर पीस अँड ट्रँक्वालिटी। मकसद बेसिक इज पीस अँड ट्रँक्वालिटी। पण आता काय झालं, गलवान नंतर द एंटायर एग्रीमेंट थ्रोन इन टू द डस्टबिन। म्हणजे त्यांनी त्याच्यावर काही हेच नाही, म्हणजे त्याच्यावर अंमल करणं तो सोडून द्यावं, पण जे पण चीनला पाहिजे ते चीन करताय। आता ही परिस्थिती आली आहे की आपण पाहतो की आपल्याला चीनवर विश्वास बिलकुल पण नाही। चीन आपण चीनशी गोष्टी करतो, एक सभ्य देश म्हणून गोष्टी करायचा प्रयत्न करतो, पण सभ्यता ती नाहीच। जे पण चीन बोलतं ते करत नाही। तर अशा परिस्थितीत आपण काय करावं, आपल्याकडे काय चाराच राहिला नाही। म्हणून रूल्स ऑफ एंगेजमेंट मध्ये आपण थोडं बहुत प्रयत्न हे केला आहे की जे आपण आधी म्हणायचं की वी विल नॉट ओपन फायर, वी विल नॉट डू विथ व्ह्यू टू एन्शुअर पीस अँड ट्रँक्वालिटी। आता आपण पाहू काल रात्री काय केलं त्यांनी, आता संध्याकाळी 5:30 ते 6:30च्या मध्ये पीएलएचे ट्रूप वर चढतायत रजांगला एक मोठी पहाडीवर, आणि काय त्यांचे स्पोक्स पर्सन काय म्हणाले की आमचे ट्रूप्स वर चढत होते नेगोशिएट करण्यासाठी। आता नेगोशिएट कोर कमांडरचे टॉक झाले, ब्रिगेड कमांडरचे टॉक झाले, डिप्लोमॅटिक एंगेजमेंट होत आहे, रक्षा मंत्री दोन्ही देशाचे गोष्टी करतायत। त्याच्यानंतर अजूनपर्यंत काही जमिनीवर काय आपल्याला दिसत नाहीये, तणाव जसा आहे तसाच आहे। पण हे पीएलएचे ट्रूप्स, पीएलएच्या जवानांना कोणी एवढी महत्वता दिली की तुम्ही जाऊन इंडियन ट्रूपशी जाऊन नेगोशिएट करावं? याचा अर्थ की चीनची जी मानसिकता आहे ती दाखवते। प्रश्न का होता, 6:30 वाजता कशासाठी ते वर यायला प्रयत्न करत होते? त्यांना वाटलं त्याच्यानंतर अंधार होईल, अंधार झाल्यानंतर आपण तिथे बसूया आणि मग त्याच्यानंतर पाहूया काय होतंय। ही जी मानसिकता आहे चीनची, ही मानसिकता जी आहे ही फारच एक त्रासदायक आहे। आपल्याला वी कॅन ओनली नेगोशिएट विथ चायना फ्रॉम अ पोझिशन ऑफ स्ट्रेंथ, वी कॅन नॉट नेगोशिएट विथ देम ॲज अ पोझिशन ऑफ वीकनेस। आणि जे म्हणतात आता पण 3 महिने झाले आपल्याला, 3 महिन्यानंतर आपण त्यांना काय म्हणतोय, फिंगर 4 फिंगर 8 पंगांसू मध्ये सदर्न ऑन द नॉर्दर्न बँक कितीकदा त्यांना सांगितलं परत जा, कोर कमांडर लेवल टॉक डिप्लोमॅटिक हो जातोय, काही केलं नाही त्यांनी। बरोबर आहे सर, तुम्ही म्हणतात ते सगळे मुद्दे योग्य आहेत। 45 वर्षामध्ये इथे पहिल्यांदा गोळीबार झालेला आहे। भारताचं हे नवं रूप म्हणायचं? यू कॅन से दॅट की फॉर 53 years all these years we have not fired at them, they have not fired at us, that is acceptable. Even Galwan मध्ये पण they have not fired, we have not fired, but गलवान मध्ये त्यांनी काय केलं, इट वॉज नॉट फायरिंग, पण तारा बांधा, खेळे लावा, मारा, हे जे हीन प्रकृती आहे ती चीनची दिसते। पण येस, आता रूल्स ऑफ एंगेजमेंट मध्ये जो आपण फायरिंग जे शॉट्स फायर केले फॉर वॉर्निंग शॉट, अगेन आय विल से वी हॅव नॉट फायर्ड एट देम विथ अ व्ह्यू टू किल देम। अजूनही केलं। फर्स्ट वी वॉर्न देम की डोंट कम अप. सेकंड, when they did not agree to that warning, then we fired in the air with a view to warn them की परत जा. त्याला yes, what you are saying, I am full in agreement. Yes, there is a change of rule of agreement. या आता त्यांनाही वाटायला पाहिजे की नुसतं हिंदुस्थान बोलणारच नाही, करूनही दाखवेल, आणि त्याचा एक स्वरूप त्यांनी काल पाहिला.
सर 29 आणि 30 ऑगस्टला भारतीय सैनिकांनी पहाडावरच्या पोझिशन्स घेतल्या, डोंगरावरच्या पोझिशन्स घेतल्या. त्याचा आपल्याला काही फायदा झाला का आणि झाला तर तो कसा झाला? हे पहा असं आहे, सी ऑन द नॉर्दर्न बँक ऑफ पेंगांगसो फ्रॉम फिंगर 4 टू फिंगर 8 आमचं परसेप्शन काय आहे की ते LAC रन्स अलॉंग फिंगर 8. त्यांचं परसेप्शन आहे नॉट ओनली फिंगर 4 फॉर देम, इट कॅन रन इवन फिंगर 2. पण जे सदर्न बँक ऑफ पेंगांगसो, हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप, मगर हिल, गुरुंग हिल, रजांगला, रिकांडला, हे जेवढे हाईट्सची नावं तुम्ही ऐकताय, ऑल दीज आर व्हेरी व्हेरी टॅक्टिकली स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट हाईट्स. याच्यावर तुम्ही एकदा आपला तुमचा काय त्याला म्हणतात कंट्रोल असेल तर त्याच्यानंतर यू डॉमिनेटिंग दी नॉर्दर्न बँक. तुम्हाला सगळं काहीतरी लाईक अ बर्ड्स आय व्ह्यू, तुम्ही जसं ॲज इफ यू आर फ्लाइंग इन अन हेलिकॉप्टर अँड यू कॅन सी एव्हरीथिंग डाऊन बिलो. ते हाईट्स आहेत, माउंटन्स ऑलवेज फेवर द डिफेंडर. तर ज्याच्याकडे हाईट्स असतील, ज्याच्या कंट्रोलमध्ये हाईट्स राहणार, ऑब्व्हियसली ही इज ॲट ॲडव्हान्टेज. आता चायनाला काय झालंय तर चायना इज टोटली शॅटर्ड की गलवानमध्ये पण आम्ही 20 लोक, आमची 20 लोक गेली काय, पण त्यांचे पण खूप जास्त गेले. त्याच्यानंतर आता 29-30 मध्ये दे वर डुईंग व्हॉट प्रोव्होकेटिव्ह मिलिटरी मुवमेंट, न सांगता हळूहळू वर चढणं, अँड देन वी बीट देम टू द रेस ऑन टॉप. आणि त्याच्यानंतर हॅव्हिंग ऑक्युपाइड दिस हाईट्स, आय थिंक इट्स अ व्हेरी बिग tactical advantage, number one. Number two, it has shattered their confidence. And we are in a position of strength. The northern bank is dominated by the southern bank. And the southern bank of Pangangso मध्ये they were coming to establish a foothold. ते त्यांना जमलं नाही. आता जमलं नाही आता काय करताय ना, रजांगला मध्ये काल संध्याकाळी जे गोष्टी आपण करतोय, दे आर ट्राईंग टू गो अप रजांगला स्लोप टू नेगोशिएट. हे असं असू शकतं का? लुक एट द काइंड ऑफ स्टेटमेंट्स विच आर कमिंग फ्रॉम द स्पोक्स पर्सन ऑफ PLA. दॅट इज इंडिकेटिव्ह ऑफ द माइंडसेट. वी कॅन ओनली से आयदर जे चायना जे आहे, आता चायनाला कळलं की हिंदुस्थान जे आहे हे ऐकणारं नाही आहे. अगदी खरं आहे सर, आपण आपली ताकद आपल्या कृतीतनं दाखवून दिलेली आहे त्यांना. दुसरा मुद्दा असा आहे, दोनही देशांचे रणगाडे आता समोरासमोर आहेत. आमच्यापेक्षा निश्चितपणे तुम्हाला तिथलं जिओग्राफिकल लोकेशन आणि तिथल्या परिस्थितीची अधिक जाणीव आहे. तर याच्या पुढची परिस्थिती नेमकी कशी असेल? See, now the situation is extremely tense. Let's be honest about it. Obviously, आतापर्यंत काय असायचं, LAC मध्ये ते मागे राहायचे, 8-10 किलोमीटर मागे असायचे आणि पेट्रोलिंगसाठी यायचे. म्हणून आपण ऐकतो कसे पेट्रोल पॉईंट 14, पेट्रोल पॉईंट 15, पेट्रोल पॉईंट 10, 11. व्हॉट आर दीज पेट्रोल पॉईंट्स? म्हणजे ते मागे आहे, ते यायचे, आम्ही पण थोडे मागे असायचं, आता ते तिथे जाऊन पेट्रोलिंग करायचं. सो देवर पॉईंट्स येतात. पण आता काय झालंय, ऑलमोस्ट ऑल ऑफ दॅट हॅज, LAC has become like almost at some places like LOC. When I say LOC, meaning face to face, eyeball to eyeball. At some places they may be so close at 300 meters, 500 meters. So which is a very tense situation. It is always better थोडा बहुत दूर राहावं. आणि एक पण हे तेव्हाच होऊ शकतं when China believes in honoring the agreement. When China is not honoring the agreement, China just does what it wants to do. मग त्रास होतो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काय विकल्प राहिलाय? आपल्याकडे काहीच विकल्प राहिला नाही. आता इफ दे वॉन्ट टू मॅन्युव्हर, वी विल ऑल्सो मॅन्युव्हर. सो व्हॉट आर वी डुईंग? वी आर डुईंग प्रिएम्प्टिव्ह. एम इज टू डू प्रिएम्प्टिव्ह मुवमेंट विथ अ व्यू टू एन्श्योर दॅट ही डज नॉट सक्सीड इन व्हॉट ही वॉन्ट्स. तर त्याच्या अशा या परिस्थितीमध्ये फारच जरुरी आहे की वी मस्ट अवॉइड, बिकॉज अशा परिस्थितीमध्ये चूक आता पण जी काल संध्याकाळी झाली, आता पहा त्यांची मुवमेंट केव्हा होत आहेत, संध्याकाळी 6-6:30 वाजता. त्याच्यानंतर काय अंधार होतो. अंधारात सपोजिंग इट वॉज नॉट अ वॉर्निंग शॉट अँड द शॉट वुड हॅव गॉन अँड हिट समबडी, वुड हॅव किल्ड समबडी. त्याच्यानंतर देन द सिच्युएशन विल गो आउट ऑफ कंट्रोल. वी विल नॉट नो की का आउट ऑफ कंट्रोल झाली. इट इज बिकॉज सम PLA ट्रुप्स और लोकल कमांडर्स त्यांनी इनिशिएटिव्ह घेतली असेल. तर I think it is absolutely dangerous situation, a very very situation ज्याच्यामध्ये सगळ्यांनी we must have संयम, patience, otherwise things can go out of control and we will not know who has started a conflict which could have been avoided, in which especially आपण टॉक्स म्हणतोय. अगदी खरं सर, आपण म्हणता तसं संयम दोनही बाजूने दाखवण्याची गरज आहे. पण जर कायमच आगळीक होत असेल, कायमच दबाव तंत्राचा वापर केला असेल, तर कुठेतरी भारतानं सुद्धा आता आक्रमक होण्याची गरज आहे. आणि त्याची छोटी छोटी पावलं पडताना आपण पाहतोय. संजय सर, मनापासून आभार, आपण वेळ दिलात आणि सविस्तरपणे या विषयावरती बोललात त्याबद्दल. नमस्कार.